नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कृषी कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी रवी भाऊ। आज आपण आलेलो आहे शेती गुरु प्रदीप सर यांच्या शेतामध्ये आपण लाईव्ह येणार आहोत। आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते छोटे पुढारी घनश्यामजी दरवडे आणि शेती गुरु प्रदीप सर यांच्या सोबत आपण सर्व शेतकऱ्यांची व्यथा, कांदा बाजारभाव वाढणार का आणि शेतकरी आंदोलनाविषयी काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, काय त्रुटी आहेत, हे सर्व आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपणा विनंती आहे, आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहायला विसरू नका। करूया व्हिडिओला सुरुवात। नमस्कार सर, तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला, खूप बरं वाटलं। आणि आज आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला खूप कांदा बाजार भावाविषयी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर तुमचं मत काय की कांदा जे केंद्र सरकारने निर्यात बंदी केलेली आहे ती निर्यात बंदी उठवली पाहिजे की नाही उठवली पाहिजे? नक्कीच प्रथम मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो आणि निर्यात बंदी ही उठवलीच पाहिजे। कारण आज पाहिलं तर शेतकऱ्यांचं इतकी बिकट परिस्थिती, इतके हाल चालले आहेत, आंदोलनात हाल चालू आहेत। कधी मार्केट बंद आहे, कधी कांदाचं बघितलं तर कांद्याविषयी जर सर आपण बघायला गेलं तर आता स्वतः तुम्ही शेती करतात। नाही, मी तर शेती करतोच आहे आणि तुम्ही पण शेती करताय। हो, मी स्वतः शेती करतो। आज पहा, कांदा लावण्यापासूनच आपल्याला किती अडचणी आली, रोपाचा पुरवठा झाला नाही, गंगापूरवरून तिकून खूप लांबून रोप आणली शेतकऱ्यांनी, तरी शेतकऱ्याला कमीत कमी 75% झळ बसली आणि 25% यश अजून आलं नाही। कारण आज शेतकऱ्याच्या मालाला जर 25 आणि 30 रुपये जर भाव दिला तर शेतकऱ्याला काहीच परवडत नाही। शेतकऱ्यांचा लाखो रुपये खर्च कांद्यावर होतो, मग तो नांगरणीचा असो, पेरणीचा असो। आज नुसतं उगता कांदा लावायचा, टोळीत लावायचा म्हणलं तरी 10 ते 15 हजार रुपये झालाय। आज सरासरी कांद्याला लाखोंच्या घरात खर्च होतोय आणि जर शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नसलं तर मग काय करायचं? म्हणजे आता जो कांदा बाजार भाव 25 रुपये 20 रुपये कांदा मार्केट जाते सध्या, मार्केट पण काय होतंय 30-40 रुपयापर्यंत जातंय, परत मार्केट खाली येतंय, रिवर्स येतंय। तर मग हे मार्केट वाढण्यासाठी सरकारने निर्यात बंदी उठवली पाहिजे असं तुमचं मत आहे? नक्कीच निर्यात बंदी उठवलीच पाहिजे। शेतकरी हा खूप कष्टाळू आहे, शेतकऱ्याच्या कष्टाला प्रयत्न आलेच पाहिजे। आज शेतकऱ्याची इतकी बिकट अडचण चालू आहे, आज निर्यात बंदी असल्यावर शेतकऱ्यांनी माल घालायचा कुठे, शेतकऱ्यांनी विकायचं कुठे? आणि आज शेतकऱ्याचं कुटुंब, आमचं कुटुंब, आपलं सर्वांचं कुटुंब एकमेव उदरनिर्वाहाचं ही साधन म्हणजे शेती। आणि हा जर माल पुढे गेला नाही, 2 पैसे आले नाही तर आज तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण चालू आहे सर। ऑनलाईन शिक्षण असलं की फी नाही भरली की कुठल्या शाळा डायरेक्ट ग्रुप मधून मुलांना रिमूव्ह करतात। मग शेतकऱ्यांना किती मोठी अडचण आहे, मुलाची फी भरावी। शेतकऱ्याचं प्रत्येकाचं प्लॅन असतं, हा आपला कांदा गेल्यावर लग्न करायचं, मुलाची शिक्षणाची फी भरायची, कुठल्या सावकाराचं व्याज असेल तर ते भरायचं, किंवा ही जो खर्च कांद्याला केलाय तो तरी मिटला पाहिजे। आज सरकारने जर निर्यात बंदी केली तर शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि असं नाही ना, शेतकरी सरकारचं काहीच मागत नाही, शेतकरी शेतकऱ्याच्या हक्काचं मागतोय, ती सरकारला द्यावं लागतंय। त्यामुळं माझी सरकारला तळतळीची विनंती, तुम्ही निर्यात बंदी उठवा, निर्यात बंदी करू नका। आणि मला दुसरं एक सांगायचं होतं की तुम्ही कांदा उत्पादक आहेत? हो, मी स्वतः कांदा उत्पादक आहे। मी त्या कांद्याची जळ सोसलेली आहे, खुरपणीपासून काटणीपर्यंत कांद्याला किती खर्च येतो, काय पाणी भरावं लागतंय। ओके, पुढारी, आज माझा आणखी एक तुम्हाला प्रश्न आहे की पंजाब आणि हरियाणामधील जे शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालेलं आहे दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये खूप अमानुष छळ पण करतंय सरकार, अश्रुधुराच्या कांड्या वगैरे मारतंय, मग त्या आंदोलनात तुमचा पाठिंबा आहे का? हो नक्की सर, आमचे मित्र, आपले शेतकऱ्यांचे सर्वांचे लाडके नेते बच्चू कडू साहेब यांना सर्व शेतकऱ्यां बांधवांचा पाठिंबा असणार आहे। तसंच आपल्या नगर जिल्ह्याचा घनश्याम दरवडेकडून सुद्धा शेतकऱ्यांकडून पाठिंबा असणार आहे। सरकार फक्त म्हणतंय जय जवान जय किसान, सरकार फक्त घोषणा देतंय पण तसं करत नाही। खऱ्या अर्थाने जवान बी मरतोय आणि किसान बी मरतोय। आज जर सरकारने आम्ही दिल्लीला जेवढं बच्चू कडू साहेबांनी आंदोलन
इतकी शेतकऱ्यांचे हाल झाले, तिथपर्यंत पोहोचणं आणि पुढं राहण्याची सोय झाली नाही. आर्थिक खूप अडचणी आले, तरी आम्ही त्यातून बच्चू कडू साहेब सावरले. शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीपर्यंत धडक मोर्चा नेलाय. मला तर सरकारला सांगायचंय, कायद्यासाठी जनता बनवू नका, जनतेसाठी कायदा करा. म्हणून तुम्हाला सांगतोय, तुमचे निर्णय मागे घ्या. शेतकऱ्यांना जो निर्णय लागतोय तो निर्णय मंजूर करावा लागेल. अन्यथा आम्हाला सरकार बदलायची वेळ आली तरी सरकार बदलू, काही पण करू. कारण महाराष्ट्राच्या तमाम वतीने शेतकरी बांधव आणि आम्ही नगर जिल्हा सर्वजण शेतकऱ्यांना पाठिंबा देतोय आणि या विजयात शेतकरीच विजय होणार. म्हणजे आता इथून पुढे तुमचा सगळ्या पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांना पाठिंबा आहे? नक्कीच असणार. पाठिंबा असेल जोवर बच्चू कडू साहेब म्हणत नाहीत आपलं आंदोलन यशस्वी झालंय तोपर्यंत आम्ही पाठिंबा माघार घेणार नाही. आपल्या महाराष्ट्रातून अख्ख्या देशातून शेतकरी बांधव त्यांना पाठिंबा देणार. आणि तुम्हाला तर सांगितलं, अन्यथा सरकार बदलायची वेळ आली तरी चालेल. म्हणजे याचा असा अर्थ निघतोय की तुम्ही इथून भविष्यामध्ये सरकार बदलण्याच्या तयारीमध्ये लोक आहेत बा, कारण की एवढा या सरकारचा रोष तयार झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर आपण कोणत्याही मार्केटमध्ये जा तर शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला सध्या भाव जास्त प्रमाणामध्ये मिळत नाही. भाव नाही, कारण हो बरोबर. मग आता आपल्याला शेतकऱ्यांना हमी भाव देणं गरजेचं. सरकार म्हणते आम्ही नवीन कायद्यामध्ये हमी भाव वगैरे देणार, पण ते तुम्हाला काय योग्य वाटतं का अयोग्य वाटतं त्याच्यामध्ये? मला सरकारला एक विनंती करायची, तुमचं कायदे ते सगळे बाजूला राहून द्या. आम्हाला तुमच्या कायद्याची गरज नाही. शेतकऱ्याला योग्य हमी भाव आणि योग्य जर पाणी वीज दिली, तुम्ही जर योग्य वीज आणि हमी भाव जर दिला ना, शेतकऱ्याला तुमच्या कुठल्याही पिकेची गरज नाही. तुम्ही कुठल्याही गाजर दाखवलं तरी शेतकऱ्याला गरज नाही. कारण शेतकरी आधीच इतका श्रीमंत आहे, आधीच तो मनाने इतका श्रीमंत आहे. कारण मला एक सरकारला सांगायचंय, सरकार कुठलंही असू द्या, 1 रुपयाचा 1000 रुपये कधीच करत नाही, पण आपला शेतकरी 1 दाण्याचा 1000 दाणं करतो आणि अख्ख्या जगाला पुषतो. म्हणल्यावर शेतकरी किती मान असेल. शेतकरी जर तुम्ही योग्य हमी भाव दिला आणि शेतकरी जर सुधारला ना, येणाऱ्या काळात तुम्हाला कर्ज देईल. इतका शेतकरी श्रीमंत आहे. ओके, खूप आज बरं वाटलं तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत शेतीगुरु प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती. आणि असंच तुम्ही आम्हाला सहकार्य कराल की जे कोणत्याही आंदोलनामध्ये किंवा कोणताही मुद्दा मांडायचा असेल तर तुम्ही खूप महाराष्ट्राचे छोटे पुढारी म्हणून लाडके पुढारी नावाजलेले आहेत. आणि तुमचं थोडंसं, आणि तुम्ही जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत दादा भुसे, यांना काय सांगाल की कांदा निर्यात बंदीविषयी? नक्कीच सर, दादा भुसे सरांसर्व बरोबर आमची फोनवर चर्चा चालू आहे. नक्कीच सर ते योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्नाचा नक्कीच व्यवस्थित अभ्यास करून शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेतील अशी सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे. बांधवांनाच नाही तर आम्हाला सुद्धा दादासाहेब भुसेंची योग्य ती आशा आहे. योग्य तो निर्णय घ्यावा. सरांनी नीट अभ्यास करून शेतकऱ्याच्या बाजूने हिताचा निर्णय घ्यावा, जेणेकरून शेतकरी कोडमळून न पडण्याची शेतकऱ्याची अपेक्षा राहील शेती करण्याची. कारण जर शेतकरी संपत चालला ना, एखाद्या दिवस शेतीचं खूप अवघड होईल. म्हणून शेतकरी संपला नाही पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे असं आम्हाला वारंवार वाटतं. म्हणून आमची सरकारची आम्ही कायम यूट्यूबच्या माध्यमातून प्रदीप सर असतील, रवी दरवडे सर असतील, सरकारची कायम कान सुनावणी करीत आलेलो आहेत. नुसती कान सुनावणी नाही तर कान टोचण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. फक्त तुम्हाला कळालं पाहिजे. कारण का माझाही मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता की यावर्षी कांदा बाजार भाव, कांदा 80 रुपये किलोने विकला तरी शेतकरी तोट्यात. आणि मी त्याच्यामध्ये सगळी माहिती दिली होती की कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत किती खर्च होतोय. आणि आज तो कांदा भाव 20 आणि 25 रुपयांनी जर विकला जात असेल तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. असं याच्यावर तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करेन, सरकारने कसे निर्णय घेऊ द्या, काही करू द्या, फक्त तुम्ही खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका. आणि सरकारला माझी एक विनंती आहे, जेव्हा शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा तुम्ही 5 लाख असेल 10 लाखाचं पॅकेज करताना ते पॅकेज गेल्यानंतर करू नका. आधी जी शेतकऱ्याला द्यायचंय ना ती द्या. कारण त्याचा अख्खा संसार उघड्यावर पडल्यावर तुमच्या पॅकेजची गरज नाही शेतकऱ्या त्याच्या कुटुंबाला.
त्याच्या घरच्याला त्याच्या कुटुंबदाराचा जो उदरनिर्वाह करतोय त्याची गरज आहे. म्हणून सरकारला हीच विनंती, तुम्ही जी निवडून आलायत ती शेतकऱ्यांच्या विश्वासावर निवडून आलायत. आणि जर तुम्हाला पुढच्या ट्रमला सत्तेत बसायचं असेल तर शेतकऱ्यांचा विश्वासघात न करता विश्वास जिंकावा लागेल. तेव्हा आम्ही तुम्हाला सत्तेत बसून द्यावं लागेल, नाही तर त्यावेळेस तुमची खुर्ची खाली केली असेल एवढं नक्की सांगतो. कारण मी घनश्याम दरवडे सर्व शेतकऱ्यांच्या बाजूनी 100% लढत राहणार आणि लढणार. ओके, खूप बरं वाटलं तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात आणि खूप निर्भीडपणे तुमचं जे वक्तव्य मत मांडलेलं आहे आणि असंच तुम्ही आम्हाला मदत करत राहावे. धन्यवाद. आणि यापुढे तुम्ही आम्हाला मदत करताना आणि शेतकऱ्यांना मदत करताना आल्याबद्दल धन्यवाद. ओके. नक्कीच प्रदीप सर, आपण सर्वांनी रविराज दरवडे यांनी सर्वांनी सरकारची कानसुनावणी केलेली आहे. सरकारला तर त्यांचा पाठिंबा माघारी घ्यावाच लागेल आणि शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावाच लागतील. नाहीतर आपण आहेतच सरकारची वारंवार कानसुनावणी करायला. तर सर्वांना हा चॅनल जर सर्वांना आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा. धन्यवाद.